कधी होता लास्ट बॉयफ्रेंड तुझा? झाली 2 वर्ष. अच्छा, आणि का ब्रेकअप झालेला तुमचा? लॉंग डिस्टन्स. कुठे राहायचा तो? हैदराबाद. का त्याने चीट वगैरे केलं? नाही. मग नाही जमलं आमचं. हा, ते कळलं आम्हाला. काय होतं, तो कमी दारू प्यायचा? काय आलं? हा नाही 500 वाली प्यायचा? तुम्ही दोघे एकत्र काम करता? नाही नाही. मग ही कशी मैत्रीण झाली? ही माझी 9th स्टँडर्ड पासूनची फ्रेंड आहे. अच्छा. आणि काय झालं त्याला एकदम असं झालं 9th स्टँडर्डची फ्रेंड. तो मग तिचा बॉयफ्रेंड आहे? तुझा पण? दोघेही तुम्ही लुजर. सिंगल आहे आम्ही. कोणी डेटिंग ऍप वगैरे युज करते सुप्रणाली? केलेलं आधी. अच्छा, कोणता डेटिंग ऍप युज केलेला? सगळे केलेले. सगळे केलेत. आणि कुठेच तुझं काहीच नाही झालं? जमलं पण. हा, सांग ना काय झालं. डेटिंग ऍपच्या स्टोरीज मजेदार असतात. हा, कोणता ऍप होते? हिंज, बंबल? हिंज. आता आठवत नाही मला. अरे बापरे, सगळ्या घाटावरचं पाणी पिऊन आली आहेस. हा, मग काय झालं हिंजवर? भेटलो, बोललो, बट नाही जमलं. तिकडे पण? हा 500 वाली. कुठे गेलेला तुम्ही फर्स्ट डेटवर? हैदराबादला पहिलं डेटला जातं का कोणी? आणि असं बघ, मुलींचं एक हे असतं की मी पाहिलंय की जसं मुलं डेटवर जातात, मुलांचा काही प्रोटोकॉल नसतो. मुलींचं ते असतं की फर्स्ट डेटवर म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात की मी दारू नाही पिणार, किंवा नो सेक्स ऑन फर्स्ट डेट, किंवा असं असतं ना. मुलींच्या पॉलिसीज असतात, ठीक आहे. प्लस मुलींचं हे पण असतं की 15 मिनिटाचं त्यांची विंडो असते. जर मुलगा खूपच हागऱ्या निघाला तर ते मुली आपल्या मैत्रिणींना सांगून ठेवतात की तू कॉल कर आणि बोल एमर्जन्सी आहे. ते आग्री करतात. आणि मग हॅलो, अच्छा आजोबा पडले, हा आली असं आहे. होतं तुझं काही? नाही असं काहीच नव्हतं. तूच हगायची जाऊन? इतनी भी बुरी अरे नाही. हा ठीक आहे. कुठे गेलात? कुठे डेटवर कुठे गेलात पहिल्या? इथेच पार्ल्यातच. पार्ल्यात कोणती? मॅकडॉनल्ड्स.